मुलगी लग्नानंतर खरंच परकी होते का? माहेर जे कधीकाळी आपलं होतं, तिथेही आता वेळ बघून राहावं लागतं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, मुलीच्या आयुष्यात तिचा स्वतःचा वेळ खरंच कुठे असतो? नमस्कार मंडळी. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे अमोली कथेचा भाग 20 मध्ये. आजचा भाग प्रत्येक मुलीच्या मनाला भिडणारा आहे. कारण इथे मोठे वाद नाही, मोठे निर्णय नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसणारी मोठी सत्य आहेत. माहेर, सासर आणि त्या दोघींमध्ये अडकलेली एक मुलगी. त्या दिवसानंतर महेश रोज अमोलीला फोन करायचा. तिने सुद्धा त्याचा स्वभाव या काही दिवसात समजून घेतला होता. त्यामुळे ती शक्यतो फक्त त्याच्या होला हो करायची. 2 दिवसांनी वैशाली मामी तिथे मुक्कामी राहायला आल्या. त्या आल्यानंतर अजून 2 दिवस त्यांचा यथोचित पाहुणचार केल्यानंतर त्याच्या वडिलांनी स्वतः अमोलीला तिच्या घरी सोडून दिले. छोटी, अगं ते माझे बँकेचे डॉक्युमेंट दिसत नाही आहेत, तू बघितले का? अमोली मारोच्यावर ठेवलेल्या बॉक्समध्ये काहीतरी शोधाशोध करत होती. नाही ग, मी कशाला बघू? तसंही तू तुझं सामान तिथे वरती कोपऱ्यात ठेवून गेली होतीस. आणि तसंही काय होतं तुझ्या बँकेत? ती मुद्दाम मजा घेत म्हणाली. अगं, बँकेत काही नव्हतं, पण मला खातं ट्रान्सफर करायचं असल्यामुळे ते डॉक्युमेंट लागणार होते. त्या दोघी बोलतच होत्या की बाहेरून अमोलीच्या वडिलांनी तिला आवाज देत बोलवलं. काय झालं बाबा, तुम्ही बोलवलं? अगं, ते तुझ्या मॅरेज सर्टिफिकेटचं काय झालं? हे असे कागद लवकरच काढायचे असतात. एकदा उशीर झाला की मग या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही. बाबा, ते लग्न इथे झालं आहे ना, त्यामुळे सगळी प्रोसिजर इथेच करावी लागणार होती. आणि त्यात यांची सुट्टी पण संपली, त्यामुळे हे घाईत गेले. तसं त्यांच्या मित्राचा इथल्या मॅजिस्ट्रेटशी बोलणं झालं आहे. ते सुट्टी घेऊन आले की लगेच मॅरेज सर्टिफिकेटचे काम करून घेऊ. तिने तिला जेवढी माहिती होती तेवढी लगेच सांगितली. अगं, जर 8 दिवसात काढलं ना तर ते लगेच मिळतं. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढे कागदपत्र मिळायला सुद्धा उशीर होईल. तिचे बाबा म्हणाले. ते सुद्धा अगदी बरोबर होतं, पण महेशकडे सुट्टी कमी असल्यामुळे त्याला घाईत जावं लागलं. आता महेशराव सुट्टीहून आल्याशिवाय तसंही काही होणार नाही. त्यापेक्षा जाऊ दे. आणि अजून काय म्हणतात तुझ्या सासरकडचे मंडळी? तिला खाली मान घालून उभं राहिलेले बघून तिच्या बाबांनी विषय बदलवला. सगळे चांगले आहेत बाबा. मला तसंही तिथे दिवसभर काही काम नसतं. सकाळची कामं संपली की मी रिकामीच असते. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तिच्या बाबांच्या मनाला शांत वाटलं. तिचे बाबा समोर खुर्चीवर बसले होते, तसं ती त्यांच्या पायाशी बसली. हे बघ बाळा, तू समजूतदार आहे, हे तर मला आधीपासूनच माहीत आहे. पण तरी मी तुला हेच सांगेल की जर कोणी बोलत असेल तर मोठे म्हणून गुपचूप ऐकून घ्यायचं. उगाच त्यांना उलट उत्तर देऊन शाब्दिक वाद वाढवायचा नाही. घरात कमीत कमी कलह होतील हे बघायचं. आणि जर कोणी जास्त बोलत असेल तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं, पण वाद टाळले जातील असंच नेहमी वागायचं. त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हटलं. तसं तिला एवढ्या दिवसानंतर आपल्या वडिलांचा मिळालेला आधार बघून भरून आलं आणि तिने त्यांच्या पायाला अलगद कवटाळलं आणि डोकं त्यांच्या गुडघ्यावर ठेवलं. बरं, अजून किती दिवस थांबणार आहेस? त्यांनी असं विचारल्यावर तिने मान वर करून आश्चर्याने त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. कारण कालच तर आली होती ती. अगं, म्हणजे माझ्या सुट्ट्यांमुळे मला वेळ नसतो. त्यात तुझ्या सासऱ्यांनी इकडून तुला सोडून द्यायला सांगितलं आहे, म्हणजे मला सुट्टी काढावी लागेल. पहिलेच लग्नासाठी फार सुट्ट्या झाल्या. मग जर तू 1-2 दिवसात जाणार असशील
तर शनिवार रविवार सुट्टी आहेच मला. सुट्टी म्हणजे मुलीने आता घरी केव्हा यावे, केव्हा जावं हे सुद्धा वडिलांची सुट्टी बघूनच ठरवायचं का? मुलगी सासरी गेली म्हणजे इतकी परकी झाली की तिच्या आईवडिलांच्या सुट्टीवर सुद्धा अधिकार नसावा. मान्य की सरकारी नोकरांना जास्त सुट्ट्या घेता येत नाही, पण म्हणून का त्यांनी तिचं व्यवस्थित माहेरपण पण करू नये? चालेल बाबा, तुम्ही म्हणाल तसं. मला फक्त शनिवारी निघायचं की रविवारी ते सांगा, म्हणजे मी माझी बॅग भरून ठेवते. तिने बोलताना जी मान खाली घातली ती परत वर केली नाही. ती उठून उभी राहिली आणि तिथून जाणार तेवढ्यात छोटी तिथे पाय आपटत येऊन बसली. कुठे जाणार तू लगेच? तुला काही वाटते का? एक तर एवढ्या दिवसांनी घरी आलीस, त्यात सुद्धा लगेच जायचं म्हणते. ते काही नाही. जर बाबांच्या सुट्टीची एवढीच अडचण असेल तर पुढच्या शनिवार रविवार जा. मी तुला आता लगेच कुठेच जाऊ देणार नाही. माझ्या कॉलेजचा प्रोजेक्ट आहे आणि मला त्यात तुझी हेल्प हवी आहे. छोटी वटवट करत होती की तिची आईसुद्धा तिथे आली. अहो, असे काय करतात? मुलगी माहेरी आली की तिचं माहेरपण पण करावं लागतं. ते तर मला व्यवस्थित करू द्या. मागच्या वेळेस सुद्धा एकच दिवसासाठी आली. आता आजूबाजूचे लोक नावं ठेवतात. म्हणतात की लेकीचे नुसते 2 दिवस गोडधोड सुद्धा खाऊ घालू शकत नाही. ते काही नाही. मी आता 8 दिवस कुठेही जाऊ देणार नाही. मी माझ्या काही मैत्रिणींना सुद्धा बोलवलं आहे या रविवारी अमोलीला भेटायला. तिची आई म्हणाली. तसे तिचे बाबा विचार करू लागले की खरंच लोक नावं ठेवत असतील का? नाही आई, बाबांच्या पहिलेच लग्नासाठी खूप सुट्ट्या झाल्या आहेत आणि तसंही तिथे पाहुणे आले आहेत, त्यांचं कोण करेल? तिने तिच्या बाबांची बाजू सावरत म्हटलं. कोण करेल म्हणजे? इतकी वर्ष तुझ्या सासूनेच केलं ना. आणि तसंही तुझ्या सासूची भावजाई आली आहे, तुझी मामी. आपल्या घरी आली की तुझी मामीच नेहमी किचनचा ताबा सांभाळते. मला तर काहीच करू देत नाही. मग महेशरावांची मामी तरी काय करू देत असेल? मी म्हटलं ना, राहा गुपचूप 8 दिवस. तिची आई म्हणाली. तशी छोटी उड्या मारत तिला लटकली. तिने सुद्धा छोटीच्या पाठीवरून हात फिरवत एक स्माईल दिली. आणि अहो, जर तुम्हाला सुट्टीची अडचण असेल ना, तर यावेळेस मला माहेरी सोडण्यासाठी सुट्टी नका काढू. मी बसने छोटीसोबत चालली जाईल. का गं छोटी, येशील ना मला सोबत करत? तिची आई म्हणाली. तसं छोटीने तिची मान गुबुगुबू हलवली. ठीक आहे, मग पुढच्या शनिवार रविवारी जाऊ. आता मला किराण्याची यादी करून दे. मी बाहेर जातो आहे तर थोडा सामान घेऊन येतो. सगळ्यांची सहमती झाली. तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंदाचं हास्य उमटलं. खरंच मुलगी लग्नानंतर तिच्या स्वतःच्याच घरातही पाहुणी होते का? तिचं माहेरपण हे सुद्धा आता दुसऱ्यांच्या वेळेनुसार ठरतं का? आणि अमोली ती खरंच आनंदी आहे की फक्त सगळ्यांना आनंदी ठेवते आहे? जर हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा खूप महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या मते मुलीने माहेरी किती दिवस राहणं योग्य आहे? लग्नानंतर माहेरपण बदलतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.